समजला? हा पुढे मोजता येतो संपणार आहे, आपलं वय मोजता येतं संपणार आहे, आपली धन संपत्ती आमचा साईल दादा एकच माना, आमचा साईल दादा एकच माना, आमचा साईल दादा एकच राना, आमचा साईल दादा रसगुल्लो महागा, गुलाबजाम स्वस्त, मग आधी थडे लावतो तितक्या लक्षात ठेव. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहते ग, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहते ग, दिलात झाकू झुकू ग झाकू झुकू
गाणं ऐकलंय काय तो होय म्हणा नाही तर नाही म्हणा नाही ऐकलं कधी हे गाणं ऐकलं ना आधी तुम्ही ऐकले ना कसं वाटलं हे गाणं बरं वाटलं की नाही ट्राय ट्राय पडसा बाजुऱ्याला गवाला तुला उचलला लागल पोला आता मन भरलं ग तुझं प्रेमावर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं शब्द शब्द आहे का शब्द इथे भिडले पाहिजे इथे गद्दारी काढून तूच म्हणती गद्दार मला गद्दारी काढून तूच म्हणती गद्दार मला
रेखनं म्हणतात काय सांगा? या शिस्तीत होता ना, सुरत सुरत पट्टीच्या बाहेर नव्हता ना, बरा होता ना. हा कोण बुवा? नाव सांगा बुवा. अरे पळाले बुवा. मलाही तुझ्या सर्टिफिकेटची गरज नाही. मी कसं वजन करावं हे तुम्हाला सांगायचं. आणि जर तू विचारलं बाबा रिया मेस्त्री बुवा अजून काय येणार, तर मी तुला दाखवणार तुझ्या बरोबर ही अशीच होतली लक्षात ठेव. बरोबर की नाही? होय ना? म्हणा काहीतरी. हा म्हणाय प्रेमाचा आहे, प्रेमाचा ऐकलं. रागात कधी बारीक करू नको, माझा लक्षात घ्या. आणि येतो मी तुला आत्ता ह्या घडीत सांगते. आता केवढा काय पब्लिक पण नाही युट्यूब हा, बरं तरी पण ऐक माझं मोलाचं सल्लो तुका की तू माका जा काय बोलतोस जे काही असेल मी एकदम आनंदाने स्वीकारते. की तू बोललास तू ही आहे तर हो मी आहे, स्वीकारते. कारण तू जे काय बोललीस ते मला लागू आहे. मी त्याला काही पाठी फिरत नाही त्या गोष्टीपासून. तुम्हाला घ्या पुढा ठीक आहे, ते पुढा मी मान्य करतोय. पण तू जे जे बोलशील त्यानंतर जेव्हा मी माझं तोंड उघडेल तेव्हा फक्त ऐकायची ताकद ठेवायची. तेव्हा मला तुझ्या ज्येष्ठांचे जे फोन येतात ते येता कामा नाही. ते तुका माहिती, मला पण नाही. ज्येष्ठांचे ज्येष्ठ तुझे ज्येष्ठ जे तुला तुझे ज्येष्ठ आहे जे तुला शिकवतात त्यांचे मला फोन येतात नाही त्याच्यापुढे. हे तुका माहित, तुका पण नाही माहित की तुला माहित आहे तुला माहित नाही, हे मला विषय माहित नाही. पण तुका मी हे सांगतोय कारण ह्या पुढे ह्या एकदाच मला परत होता नाही काय हो. हा तर फरमाईश आहे. संतोषजी शेलार, आदरणीय धीरजजी गवळी, आदरणीय साहिल कानडे, स्वप्नील गवळी, नितेश उर्फ पट इरशाद बना इरशाद. तेरे जाने के बाद तेरे जाने के बाद जो मैं रह जाऊंगा, तेरे जाने के बाद जो मैं रह जाऊंगा वो मुझसे तो नहीं संभलता. इसलिए अब पत्थर कर लिया है इस दिल को, इसलिए अब पत्थर कर लिया है इस दिल को, अब ये कहीं नहीं पिघलेगा.
आणि शायर आहेत हॅशटॅग वैभव पन्हाळकर उर्फ भाई आणि निखिल मिसाळ उर्फ बाई. 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आभार मानते, धन्यवाद. आणि ओंकार राजपूत आणि ऋतिक कागले यांनी जीवन जगल्याचं सार्थक होईल बघा. म्हणून आपण जीवनात जगताना अशी कार्य चांगली करायची. कारण काय आहे की ईश्वराने आपले जे अवयव दिलेले आहेत बघा, त्यातलं प्रत्येक अवयव म्हातारा होत जाता कालांतराने, पण जी आपली जीभ ती कधी म्हातारी होत नाही बघा. त्याच्यातून मग त्या जिभेत त्या निसर्गाने 32 दातांचं बंधन घालून दिलेला, पण म्हातारी होईल तर जीभ ती वळवळ त्या 32 दातांचं बंधन तोडून टाकता आणि आतमध्ये वळवळता. मग त्याच्यातून रसाळ वाणी निघावी की यांच्यासारख्या विष ओकावा. या आपल्या हाती असता बघा. रियापवाणी सुरुवात केली. रिया काय की बारी टाईट करूसाठी किंवा ह्याची एखाद्याची बारी पाडण्यासाठी हे कसले तुझे काय चाळे करतं, जे आवाज काढूचे म्हणा जे काय चाळे करतं ते का आमचं गरज नाही बघा. ती मग अशी आजी बिचारी जायत होती आयुष्यात, ती का काय खाय चाललं काय खात तिचं टाईम झालं तुझा ऐकून कंटाळली ती घरात गेली. अहो असताच असा. हिची एक म्हातारी आजी होती, 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट. म्हातारी आजी होती, ती का अचानक बरं नव्हतं, म्हणजे ताप सर्दी इतक्याच झालेला, म्हणून ह्या तिका डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी काय सांगितलं की आजी जेवली, औषध दिलं. डॉक्टर आजी जेवली का हलवली औषध दी म्हणता. ह्या आजी घरात घेऊन येला, आजी जेव घातल्या आणि ती बाटली हलवणार नाही. आजी एका हलवल्या आणि ती बाटली वाचल्या तिच्या तोंडात. असा या खुळा काय गेला का गेला गेला. मग अशी फरमाईश आलेली काय की एखादी मुलगी जर रस्त्यात किंवा भर चौकात किंवा नाचत असतात ना तर लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेत वेगळ्या दृष्टिकोनात बघतात. पण तीच मुलगी जर वारकीमध्ये जाताना त्या कारखान्यामध्ये जाताना तिथे नाचत असेल किंवा फुगड्या घालत असेल ना तेव्हा तीच लोक त्याच्याकडे माऊली म्हणून त्याच्या चरणांशी जाऊन नतमस्तक होतात. ह्यो फरक म्हणजे नाचणं या वाईट नाही, पण जागा महत्वाची. आपण कुठे नाचतो ना ह्या जाणणं आधी महत्वाचा. त्याचप्रमाणे ना ह्या डबल बारी म्हटल्याबरोबर आमने सामने होतं, पण डबल बारीत बोलणं वाईट नाही, पण तर किती लेवल पर्यंत बोलायचा आणि काय बोलायचा ह्या महत्वाचा. आणि त्या दिवशी कांदे म्हणता 8 वेळा भाग घेतले.
शकता का? बरं जेवलं असतं तर हसून वर तरी येईल असतंय का? त्या वाढणाऱ्यांका सांगतात ओ तुमका सांगता त्यांका विचारा म्हणतात. ते वाढणाऱ्यांवर लक्ष गेलं त्याकाच पाठीपाशा भय होतं तुझ्या. अहो ह्याच्या धंदेच हे बाबा माझ्या पाठी जागा असा कोणीतरी येऊन बसा एका बाबू केला एका जोर सोन्या म्हणून हात मारला का ह्याचा सांगला ह्या सोन्याचा कोणाच्या तरी गाळ्यात पडला तर सत्यान असते सोन्याचं म्हणता 8 वेळा बाहेर येतात. काय माहिती जर एखादी पोरगो आणि पोरगी जर अशी ज्या कासाड्याच्या पियांच्या फाट्यावरून जर टू व्हीलरने फिरत असतील ना तर भलेही ते बहीण भाऊ असते पण बघणारी लोक काय म्हणतील ते दोघांना ह्यांचा काहीतरी घ्यायची नाही असं वाटतं. बरोबर ना? मग भलेही ते बहीण भाऊ असते त्याच्याशी लोकांना काय फरक पडलेला नसता. तसाच जर एखाद्र भो आपल्या बायकोचे खूप लाड करू दे लोक काय म्हणतील तो ना तो बाबला ना बायकोचं बोलतो पण तोच लाड करूक नको बायकोची रिस्पेक्ट करूक नको तर लोक म्हणतील ह्याचा काहीतरी बाहेर कोणासोबत चाललेला असं दिसतं. त्याचप्रमाणे ना आमच्यासारखी धडधाकट कोण दिसला ना तर लोक या म्हणतील की हैता नुसता खान खान फुगला पण ह्याच्यासारख्या कोणतरी दिसत ह्याचा काय रोग झाला असं वाटतं अशी म्हणते. त्याच्यातलं तुझ्या ह्या झाली बुवा काय आहे त्या दाखवलं तो ट्रेंड येईल काय ट्रेंड नस मी खय म्हटलं ट्रेंड आहे म्हणून मी म्हटलं तिला मला फिरतात ग मग अशी फक्त थांबलेलं आहे तिने तर गेस केलेली मी हसलेली हा म्हटलं रस्त्यावर फिरतो चे आता इतका का घन भय होतो तो डुलव बरं दिसतो. काय बुवा सुरुवात केली अशी आता ना युट्यूबवाले वाय जरा ना त्यांनी जवळून बरोबर फोकस मारला नाही तुझ्यावर जाऊन जरा बघ कसा करत होता कॅडला म्हणता माझीच लाल पण त्या का माहीत नसता घासून लाल झालेली तशी ह्या पट्टी त्याची आमच्या गत झाली बाकी काय विषय नाही. बाबा तुका पाठी घेता या खुर्चीवर मग मागायची त्या का म्हणता पाठी येऊन बसतोस तरी येऊन बघ त्याच केलं त्याच्यातच मेलं म्हणून शिरा मारलाय तर बारीक झालं. गजराला सुरुवात करते. तणा मनात हाय कणा कणात हाय देव नुसताच नाही विटेवर देव नुसताच नाही विटेवर हे आयुष्य हाय बघा लय सुंदर जर हरिनाम घेशील तर हे आयुष्य हाय बघा
असतं आवाज काढण्यापलीकडे आपल्या काही येतं. तुका लाजून वाटणार आहे की नाही नाही नाही. हे आता काय करतात माझ्या सुरुवाती पेव पीत पाण्याचा पेव पेव पेवला त्याची काही ती पेटी भरून मोकळा झालेला. आता गजर 15 मिनिटं सरवताना आणि घरात पडतं. कारण आता त्याचा कळला जे होते ना ते पैसे वाटत होते ते घरात गेले ना झोपले. आपला काय चाललं तर त्याच्यामुळे या सुरुवातीला लवकर आठवून घरात जातं बघा. रिया बोलतो पॅटर्न असतो काय रिया की जा तू आवाज काढतं म्हणा हे करतं ते करतं दुसऱ्याचं जाता त्याच्यापेक्षा रिया मेस्त्री बुवा या स्वतः गाण्यात आधी लोकांना कळत आहे ना. तू फक्त आवाजच काढतं पण रिया मेस्त्री बुवांकडे काय आहे ह्या लोकांना दिसत आहे. मग काहीतरी चांगलं देऊचा प्रयत्न कर बुवा. बाकी तू असंच माझी जीवा भावाची मैत्री इतक्या पर्यंत ठीक आहे पण माका सांगता ह्या अंकिता म्हणतात जीवा भावाची मैत्रीण जीवा भावाची मैत्रीण बोलन बोलन माझ्या जीवावर उठलं. कोण जीवावर उठलं हो जीवात बुवा जीवात उठलं त्याच्या. आता एक गाणं आहे प्रेमावर वरलं ग तुझं या केलं प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला. फक्त लाईन आहे जिंदगी एक किराए का घर है जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा.
घराकडे जाऊन येऊ. मी लाकडी भुसागर, तू शिरणी शिकारी, मी भावनास सागर, तू मला अंकुराचा. मी लाकडी भुसागर, तू शिरणी शिकारी, मी भावनास सागर, तू शिरणी शिकारी, मी भावनास सागर. तरी पैज लाव